हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो हा ब्लॉग डायरेक्टली मी बालाजीमध्ये शूट करते आणि काल पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. सो ॲज सच काही शूट नाही केलेलं, पण जे काही आहे ते मी टाकून देईल व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही जाऊ दर्शनासाठी तिरुमल्लावरती. करंटली आम्ही आहेत तिरुपती इथे. येस, स्टे ट्यून. गुड मॉर्निंग ऑल. टुडे इज डे 3. आम्ही निघालो आहे आता तिरुपती बालाजीसाठी. आणि तुम्ही बघत असाल हायवेला असतानाच आम्ही ह्या हॉटेलमध्ये स्टे केलेला. छान होतं, एक्सपिरियन्स चांगला होता. आणि आता टी ब्रेक घेऊन आणि पुढे कंटिन्यू बालाजीचा 550 किलोमीटर्स डिस्टन्स आहे ते कव्हर करणार आहे. ही आहे पार्क रामा हॉटेल, जिथे आम्ही स्टेसाठी थांबलो आहे. अमूल पार्लर आणि वाह चाय पण आहे. इकडे पार्किंगसाठी पण खूप मोठा स्पेस आहे. सो तुम्हाला पण रेफरन्स म्हणून एक नाईस ऑप्शन आहे. क्विक रूम टूर गाईड्स. आम्ही हॉटेल पार्क रामामध्ये 3 रूम्स बुक केलेले. सो हे आहे ते हॉटेल पार्क रामा. पुढे तुम्हाला दिसत असेल हा आहे व्ह्यू. हायवेला लागूनच केलेलं आहे. आणि हे असं हॉटेलचा रूम. करण्यासाठी आलेलो आणि केळीच्या पत्त्यामध्ये ते आता सर्व करणार आहे. आणि ते आम्ही बिर्याणी मागवली होती. तिकडे नॉर्मल सब्जी रोटी, माझी आणि दीदीची पावभाजी. आणि तिकडे पण एक साऊथ इंडियन प्लेट मागवलेली, ती फिनिश झाली. आणि हा माझा पूर्ण साऊथ इंडियन लुक मी केलेला आहे. आणि हॉटेल कोणतं आहे ते मी ऑलरेडी मेन्शन केले आधीच्या क्लिप्समध्ये, प्लस रूम टूर पण दिलेला आहे. तो पण मी ॲड करेल. येस गाईज, हा पूर्ण कार चेक पॉईंट आहे. इथे पूर्ण कारमधून उतरून सगळ्यांनी स्पेशली चेकिंगसाठी जायचं असतं. गाईज, आमची गाडी चेक पॉईंटवरून चेक झाली आहे. गाईज, इकडे आम्ही चाललो होत्या दर्शनासाठी. आमचं 500 रुपये पर पर्सनचं तिकीट होतं. सो त्याचं काउंटर अजून पुढे आहे. आणि प्लस मध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, मोबाईल्स अलाउड नाही. सो आम्ही आता ते लॉकरमध्ये जमा करू. यानंतरची ब्लॉगिंग होईल का नाही सांगता येत नाही. मग मे बी आम्ही दर्शन करून आल्यावरच मी काहीतरी शूट करेल. सो येस, बोला गोविंदा गोविंदा गोविंदा.
काहीच आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे आणि काहीच वेळात मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते. एकदम छान दर्शन झालं, मन एकदम प्रसन्न वाटते आणि खूप गर्दी आहे आज. पण तरी आमचं तिकीट असल्यामुळे 500चं तिकीट असल्यामुळे आमचं एक तासात दर्शन होऊन आम्ही बाहेर पडलो आहे. जे जनरल लाईनवाले होते ते सकाळी 8 वाजेपासून नंबर लावून थांबलेले, तर तेव्हा कुठे ते 12ला आम्ही त्यांना जाऊन जॉईन झालो, एकत्र झालो. ते सगळा क्राऊड एकत्र झाला. सो आणि काही 300चे पण तिकीट्स होते, तर त्यांना पण मोस्टली 2 तास तरी लागतात. असं गर्दी असतेच. सो यस, जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा आधीच बुकिंग करून जाणे हे योग्य आहे. सो गाईज, आमचं दर्शन झालं आहे, स्नॅक्स ब्रेक पण झाला आहे आणि आम्ही इकडे छोटीशी बालाजी देवाची फ्रेम घेतलेली आहे आणि तिकडे दिदीची पण फ्रेम घ्यायचीच गडबड चालू आहे. सो या तुम्हाला दाखवते आम्ही कशी फ्रेम घेतली. ही मधली छान आहे, अशी फ्रेम घेतलेली आहे आम्ही. क्यूट अशी. क्विक अपडेट गाईज, आम्ही बालाजी तिरुमल्लावरून दर्शन घेऊन येऊन लागलो आहे खाली आता तिरुपतीला आणि आता चाललो आहे पद्मावती देवी ना पप्पा, पद्मावती देवीच्या दर्शनाला. सो येस, इकडे पप्पा. गाईज, देवी पद्मिनीचं मंदिर किती सुंदर आहे. आणि इकडे डिस्कशन चालू की मोबाईल अलाउड आहे की नाही. ओके, सो व्हिडिओच्या एंडला मला 2 इम्पॉर्टंट गोष्टी सांगायच्या आहेत. जेव्हा तुम्ही दर्शनाला जाल आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेलं असेल तर त्याची झेरॉक्स सोबत असू द्या, बिकॉज टेम्पलमध्ये मोबाईल्स अलाउड नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमचं आयडेंटिटी प्रूफ हे सोबत ठेवा, जसं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड, ते तिथे व्हेरिफिकेशनसाठी लागतं. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय.